सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुतीचे उमेदवार धैर्यशील दादा कदम हे निश्चितपणानं या ठिकाणी मोठ्या फरकानं विजय होतील। महायुती म्हणून एकसंघपणानं या निवडणुकीला आम्ही सगळे सामोरे गेलेलो आहोत। भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, इतर मित्र पक्ष असेल, या सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं परिश्रम घेतलेले आहेत आणि 22 तारखेच्या निकालामध्ये एक चमत्कार घडलेला आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून निश्चितपणानं पाहायला मिळेल। रोहित पवार यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की लोकशाही सध्या हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करत आहे। रोहित दादा पवार हे लहान आहेत, त्यांनी जरा जुना इतिहास तपासला तर निश्चितपणानं बरं होईल। कारण पोलोद आघाडीचा प्रयोग या महाराष्ट्रामध्ये झाला आणि कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला, त्याच्यानंतर कुणी कुणाचे किती पक्ष फोडले, याचा सगळा इतिहास जर त्यांनी चाळला असता तर निश्चितपणानं त्यांच्या लक्षात आलं असतं की कट कारस्थान करणारं आणि कपट विद्येचं विद्यापीठ हे त्यांच्या आजोबांनी स्थापन केलेलं आहे आणि त्या विद्यापीठातले आदर्श, गुणवंत, विचारवंत असे हे अभ्यासू विद्यार्थी रोहित पवार त्या ठिकाणी अभ्यास करत आहेत। त्यांनी जरा मागचा सुद्धा अभ्यास केला असता तर निश्चितपणानं त्यांना दिसलं असतं की आता खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या मार्गानं संविधानाच्या विचारावरती हा देश आज चाललेला आहे। ते बोलत आहेत की देश हुकुमशाहीकडे निघाला। अरे आणीबाणी कुणी आणलेली होती? पहिल्यांदा हुकुमशाही आणण्याची पावलं कुणी उचललेली होती? आपण त्यांच्या ताटात जेवत आहात, त्यामुळं आपल्या मिशीला आणीबाणीचं उष्ट लागलेलं आहे हे मात्र ते सोयीस्करपणानं विसरलेले आहेत। जयंत पाटील सुद्धा या सगळ्या अलीकडच्या राजकीय घडामोडीवरती बोलले की संविधानातलं 10 कलम या कलमानुसार 10व्या परिशिष्टानुसार पक्षांतर करता येत नाही। मग तुमच्या विद्यापीठामध्ये ज्या तुम्ही हेडमास्टर म्हणून काम करत होता त्या पवारसाहेबांच्या विद्यापीठामध्ये किती पक्षांतरी झाले, किती पक्ष तुम्ही फोडलं? त्यावेळी मात्र आपल्यानं केलं तर ते बाब्यानं केलं, दुसऱ्यानं केलं तर ते कार्ट्यानं केलं। आणि म्हणून मला वाटतं की जयंत पाटील महान विचारवंत आहेत। त्यांच्या लक्षात अजून आलं नाही की आपण सत्तेच्या बाहेर का आहोत, जनतेनं आपल्याला सत्तेच्या बाहेर का ठेवलं याचं त्यांनी पहिल्यांदा आत्मचिंतन करावं आणि त्यांचे लोक सैरावैरा धावणार नाहीत याची काळजी घ्यावी। आता शेजारच्या घराकडे वाकून बघायचं सोडावं, आपल्या घरात काय चाललंय हे जर त्यांनी बघितलं तर निश्चितपणानं बरं होईल। दुसऱ्या बाजूला कायदा सुव्यवस्था बाबत त्यांनी भाष्य केलं की जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था हे ढासळलेली आहे। 20 वर्षाच्या काळामध्ये काय कायदा सुव्यवस्था होती? सगळे गुंड हे त्यांच्या पक्षामध्ये होते, सगळे गुंड निवडणुका लढवत होते, सगळे गुंड हे घरात घुसून सामान्य माणसाला ठोकून काढत होते, मर्डर करत होते। म्हणजे गुंडांच्या माहेरघरात राहणाऱ्या माणसानं काशीसनं आंघोळ करून आल्यासारखं पवित्रपणा दाखवावा, याच्या एवढी लोकशाहीमध्ये दुसरी थट्टा असू शकत नाही। शेतकरी कर्जमाफी झालेली आहे, मात्र तरी देखील एकामागून एक आंदोलन होत आहेत। रोहित पवारांनी केलं, आता रविकांत तुपकर करतायत। रविकांत तुपकर हा शेतकरी प्रश्नावर लढणारा कार्यकर्ता आहे। मी आपल्या माध्यमातून आवाहन करेन की सरकार त्यांच्याबरोबर चर्चा करू इच्छितं, चर्चा करायला तयार आहे। त्यांनी सरकारबरोबर चर्चा कराव्या, परंतु देवाभाऊच्या सरकारनं दिलेली ही कर्जमाफी जी आहे ही कर्जमाफी ऐतिहासिक आहे। या कर्जमाफीच्या बाबतीतल्या काही त्रुटी असतील त्या निश्चितपणानं दूर केल्या जातील, परंतु या कर्जमाफीचा लाभ हा ज्या शेतकऱ्यांना 2017 आणि 2019 मध्ये मिळाला नाही
अशा सगळ्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत मिळणार आहे. जे शेतकरी 2019 नंतर थकबाकीदार झालेले आहेत अशांनाही लाभ मिळणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की नियमित शेतकऱ्यालाही 50,000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळं कर्जमाफी ही पारदर्शक आहे. परंतु विरोधकांना आता काहीतरी कुलीत लागत असतं. पाटलाच्या माळावर बोंबलायला काही कोणाची परवानगी लागत नाही. त्यांना काही सरकारनं केलं तरीसुद्धा त्यांच्या पोटात दुखायला लागतं. या त्याच्यावरती औषध हे निश्चितपणानं सरकारकडं आहे. त्यांनी औषध घ्यायला सरकारच्या दवाखान्यामध्ये यावं. बच्चू कडूंनी अशाच पद्धतीने आंदोलन केलं होतं, मात्र ते पुन्हा सत्तेत सामील झाले होते. असं काही होणार आहे? बच्चू कडूंनी देखील शेतकरी कर्जमाफीवर मोठं आंदोलन केलं, मात्र नंतर ते सत्तेत जाऊन सामील झाले होते. कोण? बच्चू कडू. बच्चू कडू यांनी जे आंदोलन केलं तर ते आंदोलन सफल झालं. सरकारनं कर्जमाफी दिली. आणि जर करणारं सरकार असेल तर त्याच्याबरोबर जाण्यामध्ये काही फार वावगा आहे असं मला निश्चितपणानं वाटत नाही. कारण विरोधातली लढाई ही बच्चू कडू असतील, अजून शेतकरी नेते असतील, ही प्रस्थापितांच्या विरोधातली होती, सत्तेच्या मस्ती चढणाऱ्यांच्या विरोधातली होती. सामान्य माणसाचा प्रश्न घेतल्यानंतर गोळ्या घालणाऱ्या सरकारच्या विरोधातली ती लढाई होती. आज हे सरकार शेतकरी, शेतमजूर, बाराबुलीतेदार, आलुतेदार यांच्याबरोबर चालणारं सरकार आहे. त्यांचं ऐकून घेणारं सरकार आहे. आणि म्हणून मला वाटतं की सरकारच्या कर्जमाफीतून अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मिळणार आहे. निश्चितपणानं अजून कोणाच्या काही त्याच्याविषयी मतमतांतर असतील, त्याच्याविषयी काही शंका असतील तर निश्चितपणानं सरकारसमोर त्यांनी मांडाव्या. मग सरकार जर पारदर्शी म्हणतात तुम्ही शेतकरी कर्जमाफी असेल, मग नेमकी ही आंदोलन का होतात? म्हणजे केवळ शेतकऱ्यांच्या नाही, रोहित पवार त्यांनी जे काही आंदोलन केलं खऱ्या अर्थानं ते राज्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगलं आणि महत्त्वाचं आंदोलन होतं. आणि मी अनेक वेळा म्हटलं की ते आंदोलन त्यांनी चालू ठेवायला पाहिजे होतं. शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा रोहित पवारांच्याकडनं होत्या. मला वाटलं की आता शेतकऱ्यांचा जो काही ऊसाला FRP मिळालेला नाही राज्यामध्ये, तो ऊसाचा FRP सुद्धा निश्चितपणाने मिळेल. आणि तो मिळाल्याशिवाय रोहित पवार आपलं आंदोलन थांबवणार नाहीत. मला वाटलं होतं की सहकारी साखर कारखाने अनेक लोकांनी आपल्या स्वतःच्या घशात घातलेले आहेत, स्वतःच्या मालकीचे केलेले आहेत. ते कारखाने शेतकऱ्यांच्या मालकीचे होतील तोपर्यंत रोहित पवार मागं हटणार नाहीत. अशा अनेक प्रश्न होते. अनेकांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये घोटाळा केलेला आहे. रोहित पवार आता या घोटाळेखोरांना सुद्धा तुरुंगात डांबल्याशिवाय आपलं आंदोलन थांबवणार नाही. परंतु रोहित पवार 2च दिवस उपाशी बसले. अरे बाबा, आम्ही 9 दिवसाचं नवरत्न करतो, 9 दिवस उपवास करतो, तरी आम्ही थकत नाही. आणि गावगाड्यातला कष्ट करणारा माणूस या उपवासाच्या कालखंडामध्ये शेताभातात काम करून उपवास करतो. पण 2 दिवसामध्येच यांना ग्लानी यायला लागली. मंत्री याच्या अगोदर ह्यांना टावील डोक्यावर घेऊन ह्यांना झोप यायला लागली. कारण पोटात अन्न नसलं की झोप लागत नाही, पण ह्यांना मात्र चांगली झोप लागत होती. म्हणजे याचा अर्थ की सरकारनं घेतलेला निर्णय याच्याविषयी जनतेच्या मनामध्ये संभ्रम कसा निर्माण करता येईल आणि आपल्याला नेतृत्व करता येईल का, आपण राज्याचा नेता बनू शकू का, याच्यासाठी चाललेली रोहित पवारांची ही धडपड आहे. पण त्यांच्या लक्षात आलं पाण्यातनं बाहेर आल्यावर मासा जास्त काळ जिवंत राहत नाही. तसं उपोषणला बसल्याबरोबर माशासारखी त्यांची तडफड झाली आणि लगेच ते उपोषण गुंडाळून परत ते अरबी समुद्रात निघून गेले. शिवसेनेचे 6 खासदार आता फुटण्याच्या उंबरठ्यावर आहेत. शिवसेना पुन्हा एकदा फुटत आहे. कसं वाटतं? एक गोष्ट लक्षात घ्या की पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झालं. 15 वर्षाच्या कालखंडामध्ये तिथल्या जनतेला सुशासन द्यायच्याऐवजी कुशासन हे ममता बॅनर्जी यांनी दिलं. अथोनात जनतेचा छळ त्या ठिकाणी केला. जनतेनं त्यांना हद्दपार केलं. महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता होती आणि त्या सत्तेमध्ये सगळे प्रस्थापित सामान्य जनतेला गुलाम मानून त्या ठिकाणी सत्ता राबवत होते. जनतेचा आवाज दडपून टाकला जात होता
आणि त्या विरोधामध्ये जनतेच्या मनामध्ये मोठा आक्रोश होता आणि त्या आक्रोशाचं रूपांतर महायुतीला, भाजप शिवसेनेला महाराष्ट्रातल्या जनतेनं भरभरून मतदान दिलेलं होतं. परंतु पवार साहेबांनी त्या ठिकाणी कटकारस्थानं करून शिवसेना फुडली आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या भावनासुद्धा दुखावल्या गेलेल्या होत्या. कारण मूळ विचारसरणीपासून आपण बाजूला गेलेलो आहोत ही भावना सगळ्या लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये होती. आणि म्हणून मला वाटतं की जे पेरलं तेच उगवलं. तुम्ही महायुतीबरोबर लढला आणि 19ला वेगळं झाला. आता तीच माणसं तुमच्यापासून मूळ घरामध्ये प्रवेश करत आहेत. याच्यामध्ये काही असं आश्चर्यकारक आहे असं मला वाटत नाही. संजय राऊतांनी शक्तीपीठाच्या विरोधात आक्रमक पद्धतीने आता आंदोलन करतायत. उद्या अमित शहाचा 2 दिवस दौरा आहे. शेतकऱ्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे रघुनाथ पाटलांनी. असं आहे की जे मंडळी आंदोलन करत आहेत त्यांनी या प्रश्नावरती सरकारबरोबर बसावं, हा प्रश्न समजावून घ्यावा आणि त्यातून निश्चितपणानं मार्ग काढावा. शेवटी कोणताही प्रश्न संवादाच्या चर्चेच्या मार्गातून सुटू शकतो. आंदोलन हे सरकारला त्याच्या कानावरपर्यंत आवाज जाण्याची एक ती लोकशाहीमधली प्रक्रिया आहे, ती आता झालेली आहे. या आंदोलनामध्ये त्यांच्याबरोबर उतरलेले राष्ट्रवादीचे भव्य दिव्य नेते जयंत पाटील साहेब हे बऱ्याच कालखंडानंतर सोन्याचा चमचा घेऊन डायरेक्ट राजकारणामध्ये आलेले होते आणि चांदीच्या ताटात आणि वाटीत ते जेवत होते. आता पहिल्यांदा ते मातीच्या दिशेने यायला लागलेले आहेत आणि आंदोलन कसं करावं याचं प्रशिक्षण अजून त्यांनी घेणं गरजेचं आहे. कारण आंदोलनामध्ये उन्हात बसायला लागतं, रस्ता अडवायला लागतात, पोलिसांचा मार खायला लागतो, पोलीस स्टेशनला जावं लागतं. त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण शेतकऱ्यासाठी लढतो अशी शेतकऱ्याची भावना त्यावेळी ती निर्माण होत असते. आणि म्हणून मला वाटतं की आता सरंजाईपणातून जयंत पाटलांनी बाहेर यावं आणि मातीमध्ये बसावं. मग त्यांना नेमका राज्याचा विकास काय ते कळेल. ज्यांना पेठ सांगली रस्ता करता आला नाही ते शक्तीपीठावर बोलायला लागले. हे खरं म्हणजे एक मोठं जगातलं मोठं आश्चर्य आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. संजय राऊतांनी सांगितलं की 15 कोटी रुपये ॲडव्हान्स दिलेला आहे, त्यामुळे पक्ष फुटत आहे, आमचे खासदार फोडलेले आहेत भाजप. काय आहे संजय राऊत साहेब हे मला वाटत नाही की काही शेणा मागं जेवण ठेवतील, शिल्लक ठेवतील. आपल्याकडं काही लोक असे असतात की गंजीखाना पेटवायचा आणि पेटवल्यानंतर सकाळी तिथं राख शिल्लक राहिल्या का बघायला जायचं आणि राहिली असली तर ती फुकायची, कारण राखसुद्धा राहता कामा नये. तशी शिवसेना त्यांच्या हयातीमध्ये पाक फुकूनच जाते काय मला कळत नाही. कोणी माणूस गेला की त्याला पैसे मिळाले. अरे ही माणसं अनेक वर्ष तुमच्यावर लढली, अनेक वर्ष तुमच्यावर त्यांनी खंद्याला खंदा लावून काम केलं, अनेक वर्ष त्यांनी सत्तेच्या विरोधामध्ये लाट्या काट्या खाल्ल्या. त्यावेळी काय त्यांना कोणी पैसे दिलेलं होतं का? आणि मला असं वाटतं की एवढ्या रकमेवरती माणसं विकली म्हणजे ही माणसं विकाऊ होती का? त्यांना तुम्ही जनावरं समजता का बाजारातले? आणि प्रत्येकाला एक मान सन्मान असतो. संजय राऊत साहेब तुम्ही सामान्य माणसाची हेटाळणी करू नका. तुमचा जो मातोश्री आहे, आम्ही महायुतीत होतो, अनेक आमदार मातोश्रीच्या भोवतानं प्रदर्शना घालायचे, खासदार प्रदर्शना घालायचे, तरी त्यांना 6-6 महिना आत भेट मिळत नव्हती. हे आम्ही डोळ्यानं अनुभवलेलं आहे. तुम्ही मात्र घोषा लावून घरात झोपणार आणि सामान्य माणसाला रस्त्यावर लढायला लावणार आणि तुम्हाला वाटतंय असं सत्तेचं गाजर हातात धरणार. आता लोकप्रतिनिधी किंवा कार्यकर्ता हा शहाणा झालेला आहे, त्याला बरं वाईट सगळं कळत असतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.